तर मुंबई शहरासह एमएमआर क्षेत्रात उष्णतेच्या लाटेसह प्रदूषणाचाही धोका। प्रदूषण वाढीमुळे मुंबई महानगर प्रदेशात आजारांचं संकट वाढलंय। हिवाळ्यानंतर मुंबईची हवा पुन्हा एकदा प्रदूषित झाल्याने चिंता व्यक्त होते। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। गिरीश, काय सांगाल? आपण पाहतोय की मुंबईमध्ये हवामानामध्ये आमूलाग्र बदल सध्या पाहायला मिळत आहेत। एकीकडे महानगरपालिकेकडून उष्माघात संदर्भामध्ये काही नियमावली सुद्धा जारी करण्यात आलेली आहे की मुंबईकरांनी काय करायला हवं। तर आपण पाहतोय दुसरीकडे की हिवाळ्यानंतर पुन्हा एकदा मुंबईची जी हवा आहे ती दूषित झालेली आहे। मी सध्या मुंबईच्या बँड्रावरळी सिलिंगवर आहे आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। मुंबईची जर स्कायलाईन आपण पाहिली तर इमारती ज्या आहेत त्यावर धुळीची चादर पसरलेली आहे, धुक्यांची चादर पसरलेली आहे, दृश्यमानता कमी झालेली आहे। हवेमध्ये जे धुळीचे कण आहेत त्याने श्वसनाचे आजार सुद्धा वाढत आहेत। बऱ्याच तक्रारी प्राप्त होत आहेत महानगरपालिकेला सुद्धा आणि यावर उपाययोजना सुद्धा आखल्या जातात असं सुद्धा वारंवार बोललं जात आहे। पण PM 2.5 आणि PM 10चं जे मानकांचं प्रमाण आहे ते सुद्धा कुठे ना कुठेतरी वाढतंय आणि एक धोक्याच्या पातळीवरती हे सगळं जात आहे का असा सुद्धा सवाल या निमित्तानं विचारला जातोय। त्यामुळे मुंबईकरांचं आरोग्य सध्या धोक्यामध्ये आहे। मुंबईकरांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि दुविधा परिस्थितीमध्ये सध्या मुंबईकर असल्याचं आपल्याला जाणवत आहे। कारण की एकीकडे ऊन वाढतंय, उकाडा असह्य झालेला आहे आणि वैशाख वणवा जो आहे तो सुद्धा जाणवू लागलेला आहे। तर दुसरीकडे आपण पाहतोय की मुंबईमध्ये धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे, त्यामुळे श्वसनावर याचे थेट परिणाम होत आहेत आणि यातून मुंबईकरांची सुटका नेमकी कशी होणार आहे असा सवाल सुद्धा या निमित्तानं उपस्थित केला जातोय। वृषाली, धन्यवाद गिरीश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।